चल. मिरेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या चौथ्या दिवसाच्या सेशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. चला सर्वांना गुड इव्हनिंग. आणि चौथ्या दिवसापर्यंत आले आहे म्हणजे खूप छान सेकंड चान्स घेतला आहे. ओके, सर्व सांगतो मी, पेंडुलमचं अंगठे सगळं सांगतो, सगळ्यांना उत्तर देईल. तर बघा, आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे. कशासाठी स्पेशल आहे बघा. जसं मी तुम्हाला ओरा आणि चक्राचं शिकवलं की एक चक्राची माहिती दिली की लाईफ टाईम उपयोगी पडणार आहे तुम्हाला ती माहिती, की जीवनात कसला प्रॉब्लेम कशामुळे होतो. तसंच आज मी तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. डाउजिंग पण प्राचीन कला आहे. आज शिकले तर तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणारी ते एक आर्ट आहे, कला आहे, आणि खूप छान वर्क करणार आहे. अजून दुसरं तुम्हाला मी आज झिबू सिम्बॉल्स काही शिकवणार आहे दैनंदिन प्रॅक्टिससाठी, जीवनातल्या प्रोग्रेससाठी. सगळं नाही शिकू शकत, जितके लिमिटेड पर्यंत शिकू शकतो, बाकी मी ॲडव्हान्स लेवलला शिकवेल. ओके, तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. वही पेन घेऊन बसायचं आहे झिबू सिम्बॉलसाठी. ओके, सेकंड, आता आपली आजची तयारी काय करायची आहे. पेंडुलम डाव बनवायचा आहे तर अंगठी कुठलीही चालेल, नीलम पितळ काहीही चालेल. अंगठी नसेल तर दुसरं काही टोकदार वस्तूही चालेल. सरळ अंगठीमध्ये दोरा घाला, खूप सोपा आहे, तो हलतो. ओके, तर माझ्याकडे पण धातूचे क्रिस्टल आहे. म्हणजे क्लिअर कॉटचं क्रिस्टलचं पेंडुलम आहे, धातूचं आहे. खूप थेरॉटिकली आज खूप जास्त शिकवणार आहे मी. ओके, आजचं सेशन सर्वात मजेदार असतं, लोक खूप जास्त एन्जॉय करतात चौथा दिवस. ओके, चला आता मला बघू द्या कोणी कोणी कसं काही काही तयारी केली आहे. देवेंद्र सर, ओके ठीक आहे चालेल. ओके सुजल सर, स्नेहा मॅम ठीक आहे. ओके ओके मॅम ठीक आहे, तुमचं पण ठीक आहे. सॅमसंग A166 तुमचं पण ठीक आहे. चला आयफोनने झाले. ओके मॅम ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. अजून कुणाला नाही करायचंय का? व्हिडिओ ऑन नसेल तर मला समजणार नाही प्रॅक्टिकल कसं करणार आहे. ओके, व्हिडिओ ऑन करायचा आहे, खूप छान समजेल. कारण आज जर शिकले तर तुम्ही आज काय शिकणार आहे बघा. आज तुम्ही पेंडुलमने काय शिकणार आहे सगळ्यात अगोदर बघा, सिरियसनेस घ्या. तुम्ही कुठल्याही तुमच्या रूमचा ओराचे एनर्जी चेक करू शकतात, कशी एनर्जी आहे. एखाद्या व्यक्तीची एनर्जी चेक करू शकतात. अ, अ, म्हणजे तुमचे 4-5 रूम असतील, कसली एनर्जी कशी आहे, त्याला रेमेडीज काय करायची, तर खूप छान नॉलेज असणार आहे. तर अजूनही वेळ देतो. ज्यांच्याकडे नसेल, बनवलं नसेल, तर अजून एक दोरा घेऊन या. मी 5-10 मिनिट देतो, अंगठ्याने दोरा घेऊन या. आणि खरंच आजचं सेशन मिस करू नका. तर जोपर्यंत दुसऱ्यांना मी टाइम देतो तोपर्यंत मी आज टाइम आहे तर थोडंसं मी तुम्हाला रेकीच्या पुढच्या लेवलमध्ये काय काय असतं थोडंसं एक्सप्लेन करतो, मग आपण पेंडुलम डाउजिंगला सुरुवात करू. तर बाकीचे लोक तयारी करूपर्यंत आपण थोडंसं रेकीमध्ये नक्की पुढे असतं काय ते चेक करणार आहे. ओके, चला. आता बघा, रेकी लेवलमध्ये तुम्हाला कुठलाही सिम्बॉल अटेम्प्ट करून दिला जात नाही, पण तुम्हाला फक्त रेकीच्या 10% लेवलने ऊर्जेने शक्तिपात करून दिला जातो. तुम्ही स्वतःचे उपचार सरफेस लेवलवर करू शकतात. पुढच्या लेवलला तुम्ही सूक्ष्म शरीर ज्याला आपण बोलतो ओरा आणि चक्रावर कुणाचेही हिलिंग करू शकतात. तर पुढच्या लेवलमध्ये तुम्हाला रेकीच्या ॲडव्हान्स लेवलमध्ये असे काही सिम्बॉल्स असतात. जास्त नाही, रेकीमध्ये 4च सिम्बॉल असतात. तर असा एक चौकुरे नावाचा एक सिम्बॉल आहे, याच्याने तुम्ही जसं आता 10% कुणाचे उपचार करू शकता, तर पुढे जाऊन तुमची एनर्जी 40%ने वाढते आणि तुम्ही कुणाची हिलिंग, दुसऱ्याची हिलिंग, आणि ओरा आणि चक्रा लेवलवर एक सूक्ष्म शरीर, 3 शरीर असतात, भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. तर सूक्ष्म शरीरावर तुम्ही खूप छान ऑपरेशन करू शकतात, कुणाची हिलिंग करू शकतात. ओके, 4च सिम्बॉल असतात. हा बॅलन्सिंगचा सिम्बॉल असतो. कुठलंही चक्र, जसं मी काल शिकवलं, बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तर जीवनामध्ये कुठली गोष्ट बॅलन्स करण्यासाठी हा सिम्बॉल अटेम्प्ट करून दिला जातो. अजून एक सिम्बॉल असतो, हा खूप महत्त्वाचा असतो, याला बोलतात होंशा जेशनेल. हा कशासाठी वापरतात? डिस्टन्स सिलिंग. आता समजा तुम्ही लेवल 1ला व्यक्ती तुमच्या समोर पाहिजे, तुमचे हात त्याच्या बॉडी पार्टवर पाहिजे जर त्याचं दुखत असेल, किंवा तुमच्यासाठी. पण ह्या सिम्बॉलने काय होतं, व्यक्ती दुसऱ्या शहरात असेल, दुसऱ्या गावात असेल, किंवा परदेशात असेल, तरीही तुम्ही एका ठिकाणी बसून याला डिस्टन्सने हिलिंग ह्या सिम्बॉलने देऊ शकतात. जसं मी सकाळी तुम्हाला शक्तिपात देतो, मी एका ठिकाणी बसलोय आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तरी पण ह्या सिम्बॉलच्या मदतीने मी हे सगळं काही करू शकतो. तर हे ॲडव्हान्स लेवलमध्ये शिकवलं जातं.
आणि शेवटचा एक सिम्बॉल असतो त्याच्यामध्ये डायकिमू, तो त्याच्याने तुम्ही 100% कुणाची हिलिंग करू शकतात. ओके, तर बरंचसं ॲडव्हान्स लेवल शिकवलं जातं. पुढच्या लेवलमध्ये तुम्हाला असं की विश बॉक्स बनवायचा शिकवला जातो रेकीचा. याला इंटेन्शनल रेकी बोलतात. तुमच्या ज्या इच्छा आहे, स्वप्न आहे, ते एका बॉक्समध्ये लिहायच्या, त्याला कशी हिलिंग करायची, कसं चार्ज करायचं, ते पुढच्या लेवलला तुम्हाला शिकवलं जातं. कपूरदिया हा एक सब्जेक्ट असतो. तुमचं काम काही एखादं काम खूप वर्षापासून रखडलेलं आहे, लग्न असेल, नोकरी असेल, काहीतरी, मग त्याच्यामध्ये काहीतरी ब्लॉकेजेस असतात, तर मग ते ब्लॉकेजेस कसे दूर करायचे, कसं हे कपूरदिया कसा वापरायचा ते शिकवलं जातं. परत तुम्ही एखाद्या समोर व्यक्ती जरी नसेल तर तुम्ही एका इमेजच्या मदतीने देखील, सेवन चक्राच्या इमेजने देखील त्याची हिलिंग करू शकतात. ओके, तर बरेचसे असे सिम्बॉल वगैरे शिकवले जातात. पुढच्या लेवलला तुम्हाला टेलिपॅथी हा सब्जेक्ट देखील शिकवला जातो. आपल्या भावना, आपले विचार दुसऱ्याच्या मेंदूपर्यंत कसे पोहोचवायचे. परत एक दोन व्यक्तीमध्ये समजा संबंध खराब असतील, रिलेशन खराब असतील, तर त्याच्यासाठी ग्रीड कसं बनवायचं ते देखील शिकवलं जातं. एवढंच नाही तर दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरं असेल तर एक सेपरेशन ग्रीड देखील कसं बनवायचं ते देखील तुम्हाला शिकवलं जातं. ओके, तर स्क्रीनवर कोणी लिहू नका प्लीज. परत अजून काय, तर एखाद्या व्यक्तीवर खूप सायकिक अटॅक झाला, म्हणजे कोणी खूप त्याला काही बाधा झाले, खूप निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये कोणी केलं असेल, कोणी ब्लॅक मॅजिक वगैरे, तर ते कसं काढायचं ते देखील ॲडव्हान्स लेवलला शिकवलं जातं. इवन व्यक्तीच नाही तर घराचा ओरा देखील, तुम्ही घराचाही देखील सायकिक अटॅक असेल, कोणी काही केलं असेल तर घराच्या एनर्जी क्लीन करणं ही ॲडव्हान्स लेवलला शिकवलं जातं. ओके, तर हा एक शेवटचा सिम्बॉल असतो, तोही आठवण करून दिला जातो. त्याच्याने तुम्ही 100%ने कुणाचे उपचार करू शकतात. आणि एक खूप पॉवरफुल मेडिटेशन तुम्हाला शेवटी दिलं जातं, ऑल इन वन असतं. भूतकाळातील कार्मिक ब्लॉकेजेस, वर्तमान काळातील, तर खूप छान ते वर्क करतं. माझ्या मेडिटेशनच्या स्टुडंटला माहिती आहे, तर ते खूप छान आहे. एवढंच नाही तर तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्रिस्टल थेरपी डिटेलमध्ये शिकवली जाते. क्रिस्टल्सने कसं तुम्ही उपचार करू शकता. तर रेकी तर आहेत, रेकी बरोबर तुम्ही जर क्रिस्टल यूज केले तर ते तुम्ही कुणाची कशी हिलिंग करू शकतात, आणि कुठल्या चक्राप्रमाणे, कुठल्या चक्राचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला कशी क्रिस्टल वापरायचे आहे, कसे ब्रेसलेट वापरायचे आहेत, तर ते सगळं तुम्हाला ॲडव्हान्स लेवलमध्ये शिकवलं जातं. ओके, चला, दुसरे लोक येईपर्यंत एवढं सांगायचं होतं. ठीक आहे, आता बघूया अजून लोक रेडी झाले आहेत का. तर आपण सुरुवात करणार आहे. ओके, खूप मजेदार सब्जेक्ट आहे. मला पण शिकवायला मजा येते, समोरच्याला शिकून घ्यायलाही मजा येते. आणि बघा, आज किती तुम्ही सरप्राईज तुम्हाला भेटणार आहे. ओके, सगळं काही सबकॉन्शियस लेवलवर काम करत असतं, तर तुमची स्वतःची सबकॉन्शियस माइंडची पॉवर तुम्हाला आज समजणार आहे. ओके, म्हणून मी पहिल्या दिवशी सबकॉन्शियस माइंड हा सब्जेक्ट कव्हर केला होता. ओके, चला, सर्वात अगोदर थिअरी बघून घेऊया, नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकल, आपल्यालाच प्रॅक्टिकल सेशन आहे. तुम्ही स्वतः घरातून उठून जाऊन सगळी एनर्जी चेक करून परत स्क्रीनवर यायचे. ओके, सगळ्यात आधी आपण थिअरी बघून घेऊया. ऍक्च्युअल थिअरी काय आहे, नंतर प्रॅक्टिकलकडे जाऊया. ओके, केअरफुली बघून घ्या मी काय सांगतो. ओके, जस्ट वन, एक दोन मेसेज बघून घेतो. चला, अंगठी कसली ही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, चला. आता थोडीशी थिअरी आपण बघणार आहे. हा, आता हे आहे पेंडुलम डाउजर. हे क्रिस्टलचं आहे, स्क्रीनवर तुम्ही धातूचं वापरू शकतात, क्रिस्टलचं डाउजर हिलिंगसाठी वापरतात. सध्या तुमच्या हातात आहे ते सुद्धा तात्पुरतं ठीक आहे. आता बघा, पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय. तर पेंडुलम डाउजिंग ही एक ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित पद्धत आहे, इंट्युशन लेवलवर. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं असू शकतं, किंवा क्रिस्टलचं असू शकतं. आणि याचा वापर करून प्रश्नाची उत्तरे मिळतात. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षापासून प्रचलित आहे. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात होता. खूप प्राचीन संस्कृतीत ह्या तीन, इथे बऱ्याचशा ठिकाणी याचा उपयोग केला जात होता. तर मध्ययुगीन काळात डाउजिंगचा उपयोग जमिनीतील पाणी आणि खनिज शोधण्यासाठी होत होता. तर आजही बघा, तुम्ही तुमच्याकडे कुठे हे आले, जर शेतीमध्ये कुठे बोर वगैरे मारायचे असेल तर बरेचसे लोक नारळ घेऊन येतात की नाही, त्याला कोकोनट डाउजिंग बोलतात. तर ते सुद्धा इंट्युशन लेवलवरच काम करतं.
तर पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी म्हणजे सबकॉन्शियस माइंडशी आणि आपल्या ऊर्जा क्षेत्र म्हणजे जसं काल शिकवलं ओराशी, ओरा चांगला असेल तर खूप छान काम करतं. तर पेंडुलमच्या आधारे आपण हो नाही वेगवेगळे बरेचसे उत्तर आपण याच्यातून मिळवू शकतो. ओके. बघा आवश्यक साधने काय आहे, पेंडुलम म्हणजे क्रिस्टल, धातू, लाकूड कसलंही चालतं. उत्तरे मिळवण्यासाठी डाउजिंगचा चार्ट. आता मी तुम्हाला डाउजिंगचा चार्ट देखील शिकवणार आहे, चार्ट कसा वापरायचा. ओके. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला नोट्स देखील मी त्याचे देणार आहे. करायचं कसं आहे बघा, ते पेंडुलम जेही आहे ते रेकीने शुद्ध करायचं. अ, अ, एक लक्षात घ्या, सांगून ठेवतो, हे डाउजिंग जे आहे याला रेकी आलीच पाहिजे असं काही गरज नाही. जो रेकी नाही आहे तो सुद्धा, ज्याचं इंट्युशन लेवल चांगलं आहे तो देखील करू शकतो. पण आपल्याकडे स्पिरिच्युअलिटी आहे, आध्यात्मिकता आहे, रेकी आहे, तर याचे रिझल्ट खूप छान येतात. तर तुमच्याकडे तो एक प्लस पॉईंट आहे. ओके. तर तुम्ही करू शकता. तर पेंडुलम मी सांगेल आता कसं धरायचा वगैरे, हो नाहीचे संकेत ठरवा आणि ते मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये हे सगळं सांगतो. जस्ट 1 मिनिट. चला, समांतर हालचाल असते, क्लॉकवाईज असते, अँटी क्लॉकवाईज असते, वगैरे वगैरे मी तुम्हाला आता सगळं सांगेल. ओके. चला. आता आपण प्रॅक्टिकलच घेऊन टाकूया, मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. 1 मिनिट थांबा. ओके. आता आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. आधी मला बघून घ्या मी काय सांगतो, तुम्ही काहीच करू नका, सगळं नीट ऐकून घ्या मी काय सांगतोय. मग तुम्हाला समजायला सोपं पडेल. नाही तर माझ्या बरोबर केलं तर बाकीचं ऐकायला येत नाही, मग थोडीशी गडबड होते. हां, मी मला पिन मध्ये घेतो आणि सांगतो तुम्हाला. हां, 1 मिनिट थांबा. आता मी तुमच्यासाठी अंगठी, दोरा आणि अंगठीच घेतो, किंवा तुम्हाला दिसण्यासाठी धातूचं घेतो. ओके. हे बघा, पेंडुलम चार पद्धतीने हलतं. चार पद्धतीने हलतं. एक मागे पुढे, आता मी माझ्या हाताने हलवतो आहे, मागे पुढे. एक डावीकडून उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. हा. तिसरं क्लॉकवाईज गोल गोल फिरतं, क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने खूप जोरात गोल गोल फिरतं. चौथं अँटी क्लॉकवाईज फिरतं, अ, म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतं. बाकीचे पोझिशन चार्टवर मी तुम्हाला नंतर सांगेल. सध्या चार पोझिशन मागे पुढे साठी, जर उत्तर हो असेल, 90% लोकांचं उत्तर असंच असतं. जर उत्तर हो असेल, खरं असेल, तर पेंडुलम येस साठी, हो साठी मागे पुढे होतं, नाही साठी डावीकडून उजवीकडे होतं. ऊर्जा सकारात्मक, एखाद्या ठिकाणची ऊर्जा चेक करायची आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह असेल एखादी ऊर्जा सकारात्मक तर ते क्लॉकवाईज फिरतं घड्याळाच्या दिशेने, आणि ऊर्जा निगेटिव्ह असेल तर ते अँटी क्लॉकवाईज फिरतं. ओके. आता सगळं तुमचं फिरणार आहे. चला, तर कोणी करू शकतं, पण तुमच्याकडे रेकी आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी काल सांगितलं रेकीला कॉल कसा करायचा पाणी चार्ज करताना, परत एकदा रेकीमध्ये ग्रॅटिट्यूड महत्वाचा आहे. खूप लवकर रेकीला तुम्ही इन्व्होक करू शकता. तर केलं तर छान आहे. चला, जर ज्यांना कुणाला करायचं असेल तर आपण याला रेकीने तुमच्या हातातलं डाव जर चार्ज करूया. ओके. चला, मनात म्हणा माझ्या मागे, मी स्वतःचा आभारी आहे, माता पित्यांचा आभारी आहे, माझ्या सर्व ईश्वराचा, गुरूंचा आभारी आहे, रेकी आणि असं करायचं, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि एवढंच बोललं तरीही चालतं. आणि तुम्हाला आता प्रॅक्टिसने हळूहळू व्हायब्रेशन्स हातावर जाणवतील. जेही तुमची अंगठी दोरा आहे हातावर ठेवा आणि बस ॲफर्मेशन द्या. ॲफर्मेशन शिकवले तसे, की हे डाव मला अचूक उत्तरे देण्यासाठी मदत करत आहे. हे डाव मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देण्यासाठी मदत करत आहे. हे डाव मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी मदत करत आहे. फ्युचरमध्ये असं करा, सध्यासाठी इनफ आहे. आता बघा काय करायचं आहे, पहिला प्रयोग. आता सगळ्यांना मजा येईल. ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे प्लीज ऑन करा, खूप मजा येते. आता काय करायचं, मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा, पिन मध्ये घेऊन. आता त्याला अगोदर हो नाहीचं विचारायचं. आता काय करायचं, तळ हातावर, अ, हे बघा, तळ हातावर सेंटरला ठेवा, थोडंसं हातापेक्षा वरती घ्या, तळ हाताच्या वरती. आणि आता मी त्याला माझं नाव विचारणार, खरं नाव. ओके. माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव तर तुम्ही तुमचं जे पण नाव आहे त्याला विचारा आणि बघा त्याची पोझिशन कशी फिरते. आता तो ऑटोमॅटिक फिरते. ओके. म्हणजे खरं खरं नाव विचारा, माझं नाव देवेंद्र आहे, माझं नाव सुजल आहे, निलिमा मॅम तुम्ही बोला.
आणि बघा फिरते का कुणाचं, लेट मी चेक. बघा. ओके चला, बऱ्याचशा लोकांचं दिसत आहे मला, फिरत आहे. चला, व्हेरी नाईस. आता काय करायचं आहे, सेम दरा आणि आपलं खोटं नाव सांगा. ओके, मी मग बोलतो की माझं नाव राहुल आहे, माझं नाव राहुल आहे, माझं नाव राहुल आहे. त्याची पोझिशन आता हलायची चेंज झाली आहे. तर तुम्ही तुमचं खोटं नाव सांगा. चला, निलिमा मॅम तुम्ही सांगा तुमचं नाव प्रियंका आहे. देवेंद्र सर तुम्ही दुसरं नाव सांगा. ओके चला, व्हेरी नाईस. चला, स्क्रीनवर दिसतंय बऱ्याचशा लोकांचं वर्क करतंय. ओके चला. ओके चला, आता चला बऱ्याचशा लोकांचं होत आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, प्रॅक्टिकल कसं करायचंय बघा. हे झालं हो नाही आणि हो किंवा नाही म्हणजे खरं किंवा खोटं. आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यांनी काय करायचं अगोदर सर्व ऐकून घ्या, नंतर इथून उठा. ओके, मी सांगेल काय करायचं, देवघराजवळ जायचं. अगोदर देवघराजवळ जायचं, पूर्ण ऐकून घ्या, 2 ठिकाणी जायचं आहे. आणि तिथे फक्त देवघरासमोर हे ठेवा, की देवघरासमोर किंवा त्याच्यावरती, आणि बोलायचं याची ऊर्जा कशी आहे. 1 मिनिट थांबा, जस्ट 1 मिनिट थांबा. चला, सॉरी, लक्षात घ्या. नंतर उठा स्क्रीनवर. देवघराच्या समोर किंवा देवघराच्या वरती, किंवा घरात देवघर नसेल, एखादा देवाचा फोटो असेल त्याच्या समोर जायचं आणि बोलायचं इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. तर ते क्लॉकवाईज फिरायला लागेल, नॅचरली खूप जोरात फिरायला लागेल, खूप जोरात. ते झाल्यानंतर सरळ काय करायचं, आपल्या डस्टबिनकडे जायचं. कचऱ्याचा डबा जिथे आहे, कचऱ्याच्या डब्याच्या वरती पकडायचं आणि विचारायचं इथली ऊर्जा कशी आहे. आणि त्याची दिशा तो घड्याळाच्या अँटी क्लॉकवाईज फिरायला लागेल. ओके चला, आता तुम्ही जायचं आहे आणि प्रयोग करून परत स्क्रीनवर यायचंय. तुम्ही जाऊ शकता. ओके. हॅलो सर. हॅलो. सॉरी. हा, अभिजित सुतार सर बोला. बोला सर. परत एकदा हे सांगा, किती झालं? झालं, ठीक आहे चला. अभिनंदन. अजून बघूया कसे एक्सपिरियन्स आहे. ओके चला, अजून कोणी एक्सपिरियन्स सांगायचा आहे. हा, मला नका दाखव, तुम्हीच बघा, नंतर मला एक्सपिरियन्स सांगा मनोज सर. ओके, मला बघण्याची मला माहिती आहे ते कसं फिरतं. तुम्ही मला एक्सपिरियन्स सांगा कसा होतोय. ओके. हा, स्नेहा मॅम बोला, काय आहे एक्सपिरियन्स. थांबा एक, थांबा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. देवाच्या बरोबर. हा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. हा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. देवाराज देवाराज पशी क्लॉकवाईज फिरलं व्हेरी आणि नाईस. डस्टबिन पशी अँटी क्लॉकवाईज फिरलं. चला, अभिनंदन. आणि चला नाव खरं सांगितलं तेव्हा पण सरळ फिरलं, चला. खोटं सांगितलं तेव्हा असं फिरलं. चला, व्हेरी नाईस. चला, ठीक आहे. अजून कोणी सांगायचंय कुणाला. सांगून बघा. हा, बोला, बोला रत्ना मॅम बोला. अनम्यूट करून घ्या, 1 मिनिट थांबा. अनम्यूटचं बटन दाबा. हा, बोला रत्ना मॅम. फोटो समोर पकडलं तेव्हा गोल गोल फिरलं आणि कचऱ्याच्या डब्यावर नेलं
तेव्हा थांबल्यासारखं झालं अगदी. चला, ओके. ओके, ठीक आहे, ठीक आहे, व्हेरी नाईस. सर, हा, बोला. देवाच्या पुढे ना मागे पुढे झालं. ओके, चालेल, सांगतो मी त्याचं कारण. आणि अजून? आणि डस्टबिनच्या इथे अँटी क्लॉकवाईज. चला, ठीक आहे. ओके. चला, म्हणजे रिझल्ट येत आहेत सगळ्यांना. हा, निलिमा मॅम, बोला. हा सर, बोला. देवाच्या फोटो समोर अगदी क्लॉकवाईज झालं आणि डस्टबिनला अजिबातच झालं नाही. चला, ठीक आहे, सगळ्यांची उत्तर देतो मी. चला, म्हणजे वर्क करत आहे. चला, ठीक आहे. आता हा. मी तुमची थोडीशी थेरी घेतो, अजून सगळ्यांना येऊ द्या. मग मी शिकवतो. हा हा, देवेंद्र सर, बोला. काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? हा, बरोबर आलं सर. चला, अभिनंदन. ठीक आहे. कचऱ्याची बघितली, दारातली बघितली, ठीक आहे, किचनची ठीक. बघितली, सगळे साईडची बघितली. चला, अभिनंदन. किचनची निगेटिव्ह असं उलट फिरतं अँटी क्लॉक, आणि दारातलं चांगलं. असं सरळ फिरतं, आणि मंदिरातलं पण सरळ फिरतं. चला, सर्व ठीक आहे, व्हेरी गुड. अजून एक्सप्लेन करतो, अजून लोकांना येऊ द्या. अजून बाकी आहेत, मग शिकवायला सुरुवात करू. एक दोन लोकांना येऊ द्या. हा. हम्म, अजून कुणाला तोपर्यंत एक्सपिरियन्स सांगायचा तर सांगू शकता तुम्हाला. ओके. ओके, चला. झालं वर्क केलं. फोटो जवळ अँटी क्लॉकवाईज फिरलं आणि डस्टबिन जवळ अँटी क्लॉकवाईज फिरलं. चला, अभिनंदन. सगळ्यांचे कारण सांगतो असं का होतं. ओके, चला, अभिनंदन तुमचं पण. और कोई? एक दोन जण आले की मग आपण स्टार्ट करूया. ओके, चला. मंगल मॅम माझ्या ओल्ड स्टुडंटच आहेत. कविता चव्हाण मॅम. हा. सांगा मॅडम, काय होता एक्सपिरियन्स? थांबा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, बोला. सर, मी आता जस्ट जॉईन झाली, ठीक आहे, त्यामुळे मला माहिती चला, नाही. ठीक आहे, ठीक आहे. मला वाटलं तुम्ही हा, चेक जस्ट करायला जॉईन गेले. झाली. ठीक आहे, रेकॉर्डिंग बघून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. हा. नाही नाही नाही. चालेल. आता बघा. हो मी सर रेकॉर्डिंग बद्दल ओके, ओके, चालेल. 1 मिनिट. आता मी सर्वांना म्यूट करून टाकतो, मला शिकवायचं आहे. आता बघा, मी सुरुवातीला सांगितलं 90% लोकांना, तर हे उत्तर 90% तसं असतं. पण याचं काय करायचं, कॅलिब्रेशन करायचं. सर्वांसाठी तसे उत्तर असतील असं गरजेचं नाही आहे. ओके. तर तुम्ही काय करायचं, आधी त्याला विचारून घ्यायचं कॅलिब्रेशन कसं करायचं. आधी त्याला विचारायचं, जर तुझं उत्तर हो असेल तर तू कसा फिरणार आहे. ओके. जर उत्तर नाही असेल तर तू कसा फिरणार आहे. तर कदाचित एखाद्यासाठी उत्तर वेगळं असू शकतं. म्हणजे हो साठी तो क्लॉकवाईज फिरेल, किंवा तो नाही साठी मागे पुढे फिरेल, काही पण असेल. तर अगोदर त्याचं कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. काही लोकांना का भेटत नाही उत्तर, तर त्याचं कारण आहे आपला ओरा थोडासा डाऊन असतो, एनर्जी थोडीशी डाऊन असते. ओके. ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे कसं करायचं आणि का गरजेचं आहे. ह्या ऊर्जा चेक करणं का गरजेचं आहे. साधं सोपं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम कसे असतात बघा. आता आपला एक टॉयलेट एक प्रेम कथा पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये काय करतात, त्यांचे वडील, त्या हिरोचे वडील, अक्षय कुमारचे वडील बोलतात, ह्या घरामध्ये अन्न शिस्त तर मी ते टॉयलेट नाही बोलू देणार, कारण त्यांना ऊर्जेचं ते त्या लेवलवर बोलतात. ओके. तर कसं असतं, तुम्ही स्वयंपाक करतात किचनमध्ये आणि ते किचन ओट्याच्या खालीच तुमचा कचऱ्याचा डब्बा असतो. आता आलं लक्षात, तुम्ही जेवणाची एनर्जी तर चांगली पाहिजे, हेल्दी पाहिजे, बरोबर की नाही, पॉझिटिव्ह पाहिजे. आणि तिथेच आपलं काही दुसरं कचरा वगैरे असतो, तर तीच एनर्जी अन्नामध्ये जाते, बरोबर की नाही. मुंबईसारख्या छोट्याशा घरामध्ये काय होतं की ज्यांचं घर छोटं असेल तर कसं असतं, टॉयलेट पण तिथेच असतं, टॉयलेट बाथरूम, आणि बाजूलाच किचन असतं, बरोबर. तर तसं एनर्जी तेवढी मॅच होत नाही. मग बरेचशे लोकांचं पण दुसरं कसं असतं, वास्तुशास्त्र जे असतात त्या लोकांकडे जातात. ते वास्तुशास्त्रवाले काय करतात, तुम्ही पेंडुलमने चेक केलं, पण ते लोक काय करतात, त्यांच्याकडे असे एल रॉड वगैरे असतात मोठे मोठे. तर ते त्याच्याने एनर्जी चेक करतात तुमच्या रूमची, किचनची, आणि मग ते काय सजेस्ट करतात तुम्हाला. 1 मिनिट, हा. हे बघा, आता ते तुमच्याशी सगळी रूमची एनर्जी वगैरे वास्तूवाले लोक चेक करतात, आणि मग काय करतात, एखादा असा ब्रासचा आयटम देतात आणि बोलतात की त्या दोघांच्या मध्यभागी ठेवा, तर मग तो एक एनर्जी ऑब्झर्व करतो. तर सांगायचं कारण असं की एव्हरीथिंग इज एनर्जी. तर एनर्जीचा आपण क्लास आहे
एव्हरीथिंग इज एनर्जी, एव्हरीथिंग इज ऊर्जा. ओके, तर तुम्हाला त्याचा नुसारच राहायला लागेल. याच्याने काय होईल, तर तुम्ही कुणाची ऊर्जा चेक करू शकतात रूमची वगैरे, तर तुम्हाला वाटेल की इथे एनर्जी कमी असते. तुम्ही क्रिस्टलसाठी तुम्ही तिथे क्रिस्टलचं झाड ठेवू शकतात, एखादं क्रिस्टलचे ट्री येतात, तुम्ही हातात क्रिस्टल्स घालू शकतात निगेटिव्ह एनर्जी वाचल्यापासून. अदरवाईज तुम्ही तिथे काही पाण्यात लिंबू टाकून काहीतरी रेमेडीज तुम्हाला सापडेल. ओके, की ॲटलिस्ट तुम्हाला प्रॉब्लेम तरी कळेल नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. ओके, तर तुम्हाला असं करायचं आहे. अजून थोडी थेअरी बघायची आहे, मी अर्धच शिकवलं आहे. अजून आपल्याला चार्ट वगैरेचा पण अभ्यास करायचा आहे. ओके, बघा. अजून खूप थेअरी बाकी आहे याची. तर बघा, याचा उपयोग कुठे होतो, नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी. पण तिथे रिझल्ट येण्याचे चान्सेस कमी असतात, कारण आपली एखादी वस्तू हरवली की आपण गोंधळून जातो आणि रिझल्ट आपल्याला आपल्या मनासारखे पाहिजे असतात, मग तेव्हा येत नाही. आणि त्याच्यासाठी खूप चांगलं इंट्युशन लेवल ओरा खूप चांगला क्लीन पाहिजे. याचं काम दुसरं आहे, ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी. म्हणजे कसं, तुमचा पूर्ण ओरा आणि चक्र जर क्लीन करायचे असेल तर तुम्हाला क्रिस्टलचं पेंडुलम वापरायला लागतं. जसं हे माझ्या हातामध्ये आहे, क्लिअर क्वार्ट्ज क्रिस्टलचं आहे, ॲमेथिस्टचं येतं. ते तुम्हाला पुढच्या लेवलला शिकवलं जातं, की तुम्हाला ऑलरेडी सिम्बॉल अटेंड करून दिले जातात, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीची हिलिंग क्रिस्टलने करू शकतात, कुठलाही दुखणं वगैरे असेल. ओके, ते करू शकतात. म्हणून तिथे लिहिलं आहे स्वास्थ्य आणि उपचारांबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी, डिस्टन्स सिलिंग किंवा रेकी सोबत वापरासाठी. तर तुम्ही ॲडव्हान्स लेवलमध्ये एखादी व्यक्ती बाहेर असेल तरी पण तुम्ही क्रिस्टलने त्याच्यावर पेंडुलमने हिलिंग करू शकतात. सेकंड आहे डाउजिंग चार्टचा उपयोग. आता डाउजिंग चार्टचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, बघा डाउजिंग चार्ट किती इम्पॉर्टंट असतं आपण बघणार आहे. नॉर्मली तुम्ही आता काय करायचं, दैनंदिन जीवनात कशी प्रॅक्टिस करायची बघा. मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला समजा सकाळी पण सांगितलं, तुम्हाला कुठे जायचं आहे, कार्यक्रमाला जायचं आहे, 3-4 साड्या आहे, समजत नाही कोणती साडी घालू, आज कोणती चांगली, तर 3 साड्या ठेवायच्या बेडवर आणि बघायचं ते कुणा कशाकडे वळत आहे. जसं तुम्ही रूमचं चेक केलं, आज मी कुठली साडी घालू, कुठला शर्ट घालू, असं करू शकतायत. ओके, 2 ठिकाणचं काहीतरी तुम्हाला डाऊट असेल, आज मी नक्की काय करू, तर असं करू शकतात. ओके, माझ्या 6 वर्षांची मुलगी आहे माझी, ती पण असाच खेळ करते, घेते आणि विचारते, मावशी मला प्रेम करते का, आत्या मला प्रेम करते का, काहीतरी. म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची. ओके, अगदी तुम्ही तुमचे 10वीचे रिझल्ट काढू शकतात, 10वीचे मार्क काढू शकतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत, खूप छान वर्क करतो. ओके, डाउजर. आता बघा मी तुम्हाला सांगतो, एवढंच नाही तर चार्ट कसे वापरायचे आहे ना. तर आता मी तुम्हाला वाटेल की सर काही पण सांगतायत तर. आणि दुसरं, हे उत्तर कुठून भेटतात, कुठली जादू नाही, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहिती आहे. तुम्ही सगळे ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे, ह्या युनिव्हर्सल लाईफ फोर्सशी कनेक्टेड आहे. खूप सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असतात, फक्त आपल्याला ते वापरता येत नाही. तर कुठली जादू नाही, सबकॉन्शियस लेवलवर हे काम होत असतं. ओके, जेव्हा तुम्ही असं पकडतात अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये, ते तिथल्या नाडीज तुमच्या ब्रेनला कनेक्टेड असतात. ओके, आता डाउजिंग चार्ट नक्की वापरायचा कसा आपण बघणार आहे. ओके, जस्ट 1 मिनिट थांबा. जस्ट 1 मिनिट, मी तुम्हाला डाउजिंग चार्ट शिकवतो. मला 1 मिनिट ब्रेक द्या, 1 मिनिट थांबा.
चला रेडी. सॉरी हा. आता बघा, तुम्हाला वाटेल सर काही पण शिकवतायत असं असतं का, तर आता काय करायचं तुम्ही गुगलवर जायचं आणि कसं टाईप करू शकतात तुम्हाला मी दाखवतो. हा 1 मिनिट थांबा. गुगल कुठे गेलं, लेट मी चेक. 1 मिनिट थांबा. हम्म, हम्म, इकडे 1 मिनिट थांबा. जस्ट 1 मिनिट. हे बघा, आता तुम्ही गुगल ओपन करायचं, दिसतंय गुगलची स्क्रीन, तर तुम्ही करू शकतात नंतरून हे बघा इथे लिहिलेलं आहे पेंडुलम डाउजिंग चार्ट. तर तुम्ही काय करायचं, डाउजिंग चार्ट जर टाईप केलं तर इथे तुम्हाला खूप सगळे पेंडुलम डाउजिंग चार्ट येतील. ओके, तर खरंच हे वर्क करतं म्हणून तिथे दिलेलं आहे. ओके, तर वेगवेगळ्या टाईपचे चार्ट असतात, वेगवेगळ्या आपल्या लाईफच्या प्रॉब्लेमनुसार इथे चार्ट दिलेले असतात. तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, मी तुम्हाला ऑलरेडी चार्ट आत्ता शिकवणार आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला मी चार्ट देखील देणार आहे. एक PDF फाईल देणार आहे, त्याचे प्रिंट काढायची आणि गरजेनुसार जीवनामध्ये वापरायचं आहे. ओके, चला आता मी तुम्हाला चार्ट शिकवतो कसे असतात. हा ओके. तर बघा, जसं खालीवर फिरलं तर चार्ट जर असेल तर तुम्हाला चार्टवर कसं ठेवायचं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता तुम्हाला एखादं उत्तर पाहिजे आहे की कुणाचं कुठलं चक्र कमी ऍक्टिव्ह आहे, जास्त ऍक्टिव्ह आहे, तर काय करायचं, याची प्रिंट भेटेल तुम्हाला शेवटच्या दिवशी नोट्समध्ये. तर इथे नाव लिहायचं, तुमचं असेल तर थोडं नाव, जन्मतारीख काहीतरी लिहून ठेवायचं, म्हणजे सबकॉन्शियस माइंडला इन्फॉर्मेशन पाहिजे. तुमचं किंवा इतरांचं देखील करू शकतात, आईचं, भावाचं, तर नाव आणि जन्मतारीख असं काहीतरी लिहिल्याने काय होतं, सबकॉन्शियस माइंडला कळतं की तुम्ही याचं काम करत आहात. आणि मग इथे तुम्ही डाव कसं ठेवायचं बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे कसं ठेवलंय, खालच्या पॉइंटवर दिसतंय तसं तुम्हाला तिथे तुमची अंगठी सध्याला जे टोकदार काही भेटेल ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. आणि मग आता जसं खालीवर डाउजरची पोझिशन तुम्ही बघितल्या, 4 पोझिशन, इथे काय होईल, आता ह्या व्यक्तीने जर विचारलं तर ते त्या त्या कॉर्नरला तसं फिरत असतं, त्या अँगलमध्ये फिरतं. ओके, तर तुम्हाला असं करायचं आहे. तर एखाद्या व्यक्तीचा आता चक्र बघायचं आहे, कुठला कमी ऍक्टिव्ह जास्त आहे, तर हे चार्ट घ्यायचा. इथे बघा, पहिला रूट चक्र आहे, स्वादिष्टान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे. तर त्याला विचारायचं की अंडर ऍक्टिव्ह आहे की ओव्हर ऍक्टिव्ह आहे. हे एक एक्झाम्पल झालं. ओके, याच्यानंतर तुम्ही काय करू शकतात, हरवलेल्या वस्तू असतील तर तिथे ठेवायचं आणि विचारायचं. मग जर वस्तू एखादी हरवली असेल तर ती समजा तुमच्या कारमध्ये आहे तर ॲटोमॅटिक डाव तिकडे फिरेल. फॅमिली मेंबरकडे आहे का, मित्राकडे आहे का, कामाच्या ठिकाणी ती वस्तू पडली आहे का, किंवा हरवली आहे, कोणी चोरली आहे, हे सगळं काही डाव तुम्हाला ह्या चार्टवर सांगेल. ओके, चार्ट काढून ठेवायचे आहे. हे पेट आणि पाळीव प्राणी अथवा तुम्ही जे लहान बाळ आहेत ज्यांचं आपल्याला भाषा समजत नाही, बोलता येत नाही, त्यांच्यासाठी इथे बघा त्यांचे प्रॉब्लेम्स आहे. तर त्याला विचारायचं की सध्या याचा काय प्रॉब्लेम आहे, याची फिलिंग कशी आहे. तर इथे आहे चांगली, ग्रेट फिलिंग आहे, नाराज आहे, घाबरलेला आहे, काहीतरी दुःखत आहे, इची म्हणजे काही खाज येते आहे त्याला, त्याचं कारण काय आहे, त्याला कसली गरज आहे, पाण्याची, दुधाची, वगैरे वगैरे. मग विचारायचं की याचं हेड आहे, माउथ आहे, तर त्याची सध्याची हेल्थ कशी आहे, मग ते सगळं तुम्हाला सांगणार. ओके, तर हे चार्ट तुम्ही PDF काढणार आहे, सगळी PDF येईल, त्याची प्रिंट आउट काढायची आहे. आता एखादी व्यक्ती वारंवार आजारी राहते तर त्याचं कारण देखील तुम्ही डावजरला विचारू शकता, त्याचं काय कारण असेल. हे बघा, ऍडिक्शन म्हणजे त्याला व्यसन आहे का, ग्रहमान खराब आहेत का, बॅक्टेरिया काही व्हायरस झाला आहे, तर बराबर डावजर तिथे फिरतं. तुम्ही घरी सुद्धा हे सगळं बनवू शकतात, रिकाम्या पेजवर घ्यायचं आणि समजा तुम्हाला कुणाचे मार्क वगैरे काढायचे असतील तर तुम्ही असं लिहू शकता तिथे, तो बरोबर तुमचे 10चे 12चे मार्क ॲक्युरेट ते डाउजर सांगतो. ओके, फक्त तुमचं ओरा क्लीन पाहिजे, माइंड एकदम छान शांत पाहिजे. ओके, बघा, करिअर संबंधित विचारू शकतात की मी या करिअरमध्ये काय करू, जे सध्या तुम्ही काम करत आहात, तर मला जॉब बदलायची गरज आहे का, की कामाच्या प्रती माझा ॲटिट्यूड बदलला पाहिजे, काही ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतल्या पाहिजे का, वगैरे वगैरे. ओके, की पार्ट टाइम जॉब केला पाहिजे दुसरा, की कामाचे तास वाढवले पाहिजे, वगैरे वगैरे. त्याच्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता.
आरोग्यासाठी आहे. समजा आता तुमचं कोणी फॅमिली मेंबर परदेशात राहतं दुसरीकडे आणि तुम्हाला त्याची हेल्थ जाणून घ्यायची आहे. तुम्ही हा चार्ट काढायचा आणि त्याला विचारायचं की अशा व्यक्तीचा कुठल्या बॉडी पार्टला प्रॉब्लेम आहे. तर इथे सगळे बॉडी पार्ट आहे. त्याची कंडिशन कशी आहे, क्रिटिकल आहे, पुअर आहे, फेअर आहे, किंवा 1 ते 10 मध्ये कशी रेटिंग देणार ते देखील विचारू शकतात. हा चार्ट आहे ज्यांचं लग्न जमणार आहे, जमलेलं आहे, किंवा ज्यांना लाईफ पार्टनर पाहिजे त्यांच्यासाठी आहे. तर तुम्ही त्या लाईफ पार्टनरचं इथे नाव लिहायचं, जन्मतारीख लिहायची आणि त्याला विचारायचं, इथे खाली ठेवायचं. आणि इथे ऑप्शन आहे की ही व्यक्ती तुमच्यासाठी चांगली नाही आहे, किंवा ग्रेट मॅच आहे, किंवा याच्याबद्दल अजून माहिती घ्यायची तुम्हाला गरज आहे, किंवा खूप अजून वेळ द्यायची गरज आहे, किंवा तुम्ही सिंगल राहणं बेस्ट आहे. असा चार्ट तुम्ही वापरू शकता. अजून येस नो वाला आहे, म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला हो नाही मध्ये उत्तर पाहिजे असेल, एखाद्याची टक्केवारी काढायची असेल, ह्या चार्टची प्रिंट आउट तुम्ही काढू शकतात. ओके, तर असे बरेच सगळे चार्ट्स असतात. सावधगिरी आणि नियम काय बघून घ्या. डाउजिंग केवळ खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका. सध्या तुमच्याकडे टेम्पररी डाउजर आहे अंगठी दोऱ्याचं, तुम्ही खेळ मनोरंजनासाठी करू शकतात, डेली प्रॅक्टिससाठी काहीतरी शिकण्यासाठी बिंदास करा. पण जेव्हा क्रिस्टलचं घेणार, धातूचं घेणार, तर त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. ओके, तुम्हाला ध्यानपूर्वक मन करूनच डाउजिंग करायचे आहे, सिरियस डाउजिंग करताना. ओके, मेडिटेशन करून, मन शांत करून 7 चक्रवारावर तुम्हाला आता काम करायचंच आहे आपला क्लास संपल्यानंतर. तर अतिविश्वास न ठेवता संयमाने काम करायचं आहे तुम्हाला. ओके, तर पेंडुलम डाउजिंग एक प्राचीन आणि प्रभावी पद्धत आहे. योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. तर ही पद्धत निर्णय घेण्यासाठी, उपचारांसाठी आणि मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरते. तर सकारात्मक ऊर्जेने आणि योग्य टेक्निकने वापरल्यास पेंडुलम डाउजिंग अत्यंत प्रभावी ठरते. ओके, मी खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे. तुम्ही कुठे पेड कोर्स केला तरी पण तुम्हाला अजून काही भेटणार नाही. ओके, इतकं बेसिकमध्ये ठीक आहे. तर खूप छान तरी सांगितले आहे. तर आता कुणाला काही डाऊट आहे का डाउजिंगमध्ये विचारून घ्या. ओके, हँड रेज करा, नाही तर चॅट बॉक्समध्ये सांगा. डाउजिंगमध्ये काही क्वेश्चन आन्सर आहेत, डाऊट आहे, खूप इझी आहे. ओके, फक्त तुमचा ओव्हरऑल एनर्जी चांगली पाहिजे. ओके, काल शिकवलं हॅपी राहायचं, थोडीशी स्माईल आणायची चेहऱ्यावर. मेडिटेशन चक्र तर मी तुम्हाला आता सांगणारच आहे, शेवटच्या दिवशी सगळं भेटणार आहे तुम्हाला. ओके, चला चला मग पुढे वळायचं. पुढचा टॉपिक आपला आहे झिबू सिम्बॉल्स. तर वही पेन घेऊन बसायचं आहे. मी तुम्हाला ॲडिशनल माझ्याकडून काही देत आहे. ओके, फ्री गिफ्ट आहे. असे क्लासही फ्रीच आहे, पण अजून काही एक्स्ट्रा. ओके, चला आता बघा झिबू सिम्बॉल्स दैनंदिन जीवनात कसे काम करणार आहे मी तुम्हाला शिकवतो. ओके, 1 मिनिट थांबा. ओके, चला आता झिबू सिम्बॉल काय असतात बघा. हे जे मी शिकवणार आहे ते एंजल थेरपीचा विषय आहे. ओके, आपला एंजल थेरपीचे पण आता क्लास सुरू होणार आहेत. तर एंजल थेरपीमध्ये हे सब्जेक्ट शिकवले जातात, पण मी ॲडिशनल तुम्हाला काही झिबू सिम्बॉल्स आता शिकवणार आहे. ओके, 1 मिनिट थांबा. जस्ट 1 मिनिट. ओके, अगोदर थोडीशी थेरी बघून घ्या. आता झिबू सिम्बॉल्स काय आहेत. झिबू ही एक दैवी भाषा आहे जी चिन्हाद्वारे व्यक्त केली जाते सिम्बॉलसाठी. तर ह्या सिम्बॉलसाठी कुठल्याही शक्तिपाताची गरज नाही, अटोनमेंटची गरज नाही, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट शिकवू शकतो. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही चिन्हे लोकांच्या दैनंदिन जीवनात हेल्प करण्यासाठी युनिवर्सकडून एक गिफ्ट म्हणून तुमच्यासाठी असतं. ओके, तर विश्वास ठेवण्यावर आहे. हे सिम्बॉल्स बरेचसे कसं असतं, हे मी जे शिकवणार आहे ह्या गोष्टी फॉरेन कंट्रीमध्ये खूप पॉप्युलर आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये. आणि कसं असतं, जे तिकडे पॉप्युलर ते काही दिवसांनी भारतामध्ये येतं. तर आता भारतामध्ये देखील ही खूप पॉप्युलर व्हायला लागलं आहे. विदेशामध्ये हे लोक ते लोक या झिबू सिम्बॉलचं टॅटू वगैरे काढतात. आपल्याला ते करायची सध्या तरी गरज नाही, कारण आपल्या आवडीनिवडी काळानुसार बदलत असतात. ओके, तर तुम्हाला थोडेसे झिबू सिम्बॉल दैनंदिन जीवनासाठी सांगणार आहे, कसे काढायचे आहे सांगणार आहे. ओके, तर बघा हा पहिला सिम्बॉल आहे प्रॉस्पेरिटीचा. प्रॉस्पेरिटी म्हणजे जीवनामध्ये समृद्धी. तर तुम्हाला कसा काढायचा आहे, हिरव्या कलरच्या पेनाने तुम्ही
नोट बनवून घ्या. ओके, आत्ता केलं तर खूप छान प्रॅक्टिस होईल. तर वरतून सुरुवात करायची काढायला तुम्हाला. इथून असं कर्व कर्व खाली घेऊन नंतरून ए असा ए सारखा कंप्लीट करायचा आहे. ओके, शक्यतो हिरव्या कलरने काढा, अदरवाईज तुम्ही ब्ल्यू पेनने काढला तरी चालेल. कुठे काढायचं आहे? लेफ्ट बॉडी पार्टवर, डाव्या हातापासून लेफ्ट बॉडी पार्टवर कुठे काढायचं. ओके, एकदा लिहून घ्या, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, कलर हिरवा आणि तुम्ही का कोऱ्या कागदावर काढून तुमच्या पर्समध्ये देखील हे ठेवू शकतात किंवा लॉकरमध्ये देखील ठेवू शकतात. हा, वरतून सुरुवात करायचं, खाली खाली यायचं, किंवा सिक्वेन्स लक्षात नाही राहिला तरी चालेल, तुम्ही कसंही काढा, सिम्बॉल तसेच काम करतात. ओके, चला आता मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो एक गोष्ट. बघा, तुम्हाला मी पिन मध्ये घेतो, मी 1 मिनिट थांबा. आता क्रिस्टलच्या दुकानामध्ये ना असं हे भेटतात, याला बोलतात झिबू स्टोन. जसे स्टोन पण भेटतात, हे बघा, याच्यावर हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल काढलाय बघा. दिसलं तुम्हाला? असं क्रिस्टल, जसं हातात क्रिस्टल भेटतात, हे खूप पॉप्युलर आहेत. तर हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल तुम्ही पाकिटात ठेवला, खिशात ठेवला तरी चालतो. तर सध्या तुमच्याकडे झिबू स्टोन नाही आहे, तर तुम्ही सिम्बॉल काढून पेपरवर देखील काढू शकतात. दुसरं काय करायचं, लेफ्ट बॉडी पार्टवर म्हणजे डाव्या हातावर काय करायचं, आता इथे पण काढू शकतात तुम्ही. असं घ्यायचं आणि इथे असं तुम्ही पेनाने काढू शकतात, असं या ठिकाणी. ओके, तर एक संगती दोन तीन किती सिम्बॉल काढा, मी बरेच सिम्बॉल शिकवणार आहे, तर तुम्हाला तसं करायचं आहे. ओके, चला, आलं लक्षात? तर तुम्हाला याला हिरव्या पेनने शक्य असेल तर, नाही तर ब्ल्यू पेनने केलं तरीही चालतं. लेफ्ट बॉडी पार्टवर कशासाठी? कारण आपला तो रिसिव्हिंग हँड असतो. जसं महापुरुषांचा फोटोमध्येच नेहमी उजवा हात असतो, तो गिवर आहे, देणारा हात आहे. आशीर्वाद कुणाला आपण असंच देतो, पण लेफ्ट हँड आपला रिसिव्हिंग वाला असतो, म्हणून लेफ्ट बॉडी पार्टवर. ओके, दुसरा सिम्बॉल आहे, हा आहे अबंडन्स. हा म्हणजे जीवनामध्ये अमर्याद विपुलता, बुद्धीची असो, पैशाची असो, कुठली असो, जीवनामध्ये अनकंडिशनल एखाद्या गोष्टीचं आपल्याला पाहिजे असेल, पैसे वगैरे काही पण असो, तर जास्त करून पैशासाठी वापरला जातो. लाल कलरने काढायचा आहे. कसाही काढा, पण शक्यतो जमल तर वरतून सुरुवात करा आणि कर्सिव्ह एच लेटर सारखं आहे, शेवटी 3 स्ट्रोक मारून द्या. ओके, 1 2 3 कसे पण. कलर लाल कोऱ्या कागदावर काढून तुमच्या चेकबुक, पाकिट, पर्स, बँक पासबुकवर काढू शकतात. चला. काही क्वेश्चन असेल चॅट बॉक्समध्ये विचारा, मी नंतर क्वेश्चन आन्सर पण घेईल. ओके, तर काही डाऊट हे नाही ठेवायचा. ओके, तर हा आहे आपला अबंडनचा सिम्बॉल. याच्या पुढचा सिम्बॉल आहे आपला, तर कलर लाल लिहून घ्या, फक्त सिम्बॉल काढा. याला अनलिमिटेड अबंडन्स बोलतात. हा आहे अनकंडिशनल लव. आता हा हवं तर इकडून असं सुरुवात करा, अगोदर तो उलटा हार्ट काढून घ्या आणि 2 लाईन मारून नंतर ते 3 डॉटचे स्ट्रोक्स काढा. लाल कलरने काढायचं आहे, काढून घ्या, नंतर सांगतो कशासाठी वापरायचं. ओके, तर बघा, हा सिम्बॉल कोणी यूज करायचा आहे. हा सिम्बॉल, समजा तुमचं घरात कोणाशी पटत नसेल, वाटत असेल की मला कोणी प्रेमच करत नाही, तर स्वतःच्या बॉडी पार्टवर काढा. समजा तुमचे मुलं आहेत, शाळेत कुणाशी जमत नाही, कुणा मित्रमैत्रिणींबरोबर एकटे राहतात, तर तुम्ही जर हातावर नाही काढायचं तर खांद्यावर काढा, त्याच्यावर शर्ट घालतो काही दिसत नाही, तुम्ही असं काढू शकता. तर जिथे जिथे प्रेमाची कमी वाटेल, तुमचं लग्न जमत नसेल किंवा लाईफ पार्टनर शोधत असाल, तरी तुम्ही हातावर काढू शकतात हा सिम्बॉल. ओके, तर तो प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव, प्रेमासाठी तो असतो. ओके, तर हा सिम्बॉल आपण प्रेमासाठी वापरायचा आहे, लवच्या गोष्टींसाठी.
ज्यांच्या ज्यांच्या जीवनात प्रेमाची कमी आहे तुम्हाला वाटत असेल त्यांना द्यायचं आहे. ओके, किंवा पर्समध्ये ठेवलं तरीही चालेल. याच्या पुढचं आहे, हा आहे हेल्थसाठी. आता हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला हेल्थ इश्यू असतील, बघा कसा काढायचा. ही बारीक लाईन आहे, तिथून सुरुवात करा. जसं तुम्हाला वाटेल तसा काढा. थोडा वेळ लागेल, मी नंतर सांगतो का वापरायचं. आधी काढून घ्या. ओके, याचा कलर आहे हिरवा कलर आहे. बघा तुमच्या घरातले जे कोणी वयस्कर लोक असतील, एजेड लोक असतील, नेहमी वारंवार तब्येत बिघडते, एका कागदावर काढायचं आणि त्यांच्या खिशामध्ये ठेवा. अदरवाईज काय करायचं, ते जे वयस्कर आई वडील आजी आजोबा असतील तर काय करायचं, तो कागद घ्यायचा, कागदावर काढून हा सिम्बॉल त्यांच्या पिलोमध्ये घालायचा. पिलो कवर असते ना, पिलो कवर मध्ये घालायचा. आणि त्यांना सांगितलं नाही तरी चालेल, आणि ते झोपतील की ते ऊर्जा पोहोचतात. ओके, एव्हरीथिंग इज एनर्जी. आणि जसं तुमचं इंटेन्शन असेल, चांगल्या भावनेने तुम्ही काम कराल, इंटेन्शनने, कामनेने, जीवनामध्ये गोष्टी तशाच होत असतात. ओके, तर हा सिम्बॉल हेल्थचा सिम्बॉल आहे. आलं लक्षात. याच्या पुढचा सिम्बॉल आहे हा, विद्यार्थ्यांसाठी खूप छान आहे. याला बोलतात सेंटर्डनेस, केंद्रितपणा, फोकस. याची सुरुवात काय करायचं आहे, खालून सुरुवात करा. बघा मराठीतला 6 काढायचा आणि लगेच मराठीतला 7, ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. ओके, जे जे विद्यार्थी आहेत ज्यांना फोकसची गरज आहे, तुम्ही त्यांच्या हातावर काढू शकतात. किंवा तुम्ही एखादं नवीन काम शिकत आहे, नवीन टास्क घेतले आहे, तर तुमचा फोकस जात असेल, काम करता करता लगेच आपण रील बघायला लागतो, इंस्टाग्राम, फेसबुक, तर तसं आपलं सेंटर्डनेस, फोकस राहिला पाहिजे. म्हणून स्टुडंटसाठी खूप छान आहे हा. याच्या पुढचा सिम्बॉल स्टुडंटसाठी खूप जास्त चांगला आहे, हा काढला तरीही चालतो. ओके, चला, तुम्ही तुमच्या बुक्सवर सुद्धा काढू शकतात, शरीराच्या डाव्या भागावरही काढू शकतात. सिंपल आहे. वरती जायचं, खालून मराठीचा 6 आणि त्याला जोडून मराठीचा 7 नंबर. हा, ओके, तर याच्या पुढचा सिम्बॉल स्टुडंटसाठी खूप चांगला आहे. तो म्हणजे आहे आपला, हे बघा, याला बोलतात रिसिप्टिव्हिटीचा सिम्बॉल, म्हणजे ग्रहण क्षमता. खूप सोपा आहे, फक्त मराठीचा असा 4 नंबर काहीतरी कर्सिव्ह मध्ये काढून घ्या. हा सिम्बॉल खूप छान काम करतो. याला बोलतात ग्रहण क्षमता. जेव्हा तुम्हाला वाटतं की मुलं शाळेत जातात तर रिसेप्टिव्ह पाहिजे, शिक्षकांनी शिकवलेलं ग्रहण केलं पाहिजे, तर मुलांच्या तुम्ही पुस्तकावर, वहीवर शेवटच्या पानावर असा सिम्बॉल काढून ठेवा. किंवा त्यांच्या लेफ्ट बॉडी पार्टवर, खांद्यावर वगैरे काढू शकतात. एका कागदावर काढून स्कूल बॅगमध्ये ठेवा, जसं तुम्हाला वाटेल तसं. हं. याला बोलतात रिसेप्टिव्हिटी आणि ग्रहण क्षमता. कुठली गोष्ट, समजा तुम्ही मोठे आहेत, स्पर्धा परीक्षेची, कुठल्या परीक्षेची तयारी करतात, तर फ्रंट पेजवर काढून ठेवा आणि बघायचं. तुम्ही जेव्हा पुस्तक खोलाल, एकदा त्याच्याकडे बघून घ्या. आपलं इंटेन्शन जसं असेल, चांगलं विश असेल, तर नक्कीच युनिवर्स पूर्ण करतं. ओके, म्हणून ते सिम्बॉल्स आहे. तो खूप सोपा आहे. जे अभ्यास वगैरे करतात त्यांनी फ्रंट पेजवर काढलं, आपल्या डायरीवर काढलं तरीही चालतं. ओके, याच्या पुढचा सिम्बॉल आहे आपला, हा हा कुणासाठी आहे, ज्यांचं ज्यांचं ब्युटी सलून आहे, ब्युटी पार्लर वगैरे आहे, त्यांच्यासाठी आहे. तर हा सिम्बॉल काळ्या कलरने काढायचा आहे. फॉरेनला काय करतात, विदेशामध्ये ह्या सिम्बॉलची एक फ्रेम बनवतात ब्युटी सलूनवाले. तर मी स्वतः बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे प्रोफेशनने. तर विदेशात बघा, मी बघितलं आहे, हे काय करतात, फ्रेम करतात आणि शॉपमध्ये, त्यांच्या सलूनमध्ये असं लावून देतात. काय होतं, हा ब्युटीचा आहे, तुमचे क्लायंट ब्युटीफुल सुंदर दिसले तर क्लायंट येणार की नाही. सेकंड,
ज्यांना ज्यांना स्किनच्या समस्या आहेत, त्वचा रोग आहेत, स्किनच्या काही समस्या आहेत, तर त्यांनीही हा सिम्बॉल हातावर काढला तरीही चालतो. ओके, तर तुम्हाला असा हा ब्युटीचा सिम्बॉल काढायचा आहे. याच्या पुढचा शेवटचा सिम्बॉल सांगणार आहे तुम्हाला. याच्या पुढचा सिम्बॉल आहे हा. हा आहे निळ्या कलरने काढायचा आहे. हा आहे रिलीजसाठी. रिलीज म्हणजे काय बघा, कुठली गोष्ट तुम्ही पकडून ठेवतात, कुणाशी भांडण झालं, कुणाबरोबर काही झालं, खूप दुःख आहे आपल्याला, कोणी आपल्याला डिच केलं, फसवलं मैत्रीमध्ये, तर तुम्ही काय करायचं, हा आपल्या हातावर काढायचं आणि एक इंटेन्शन द्यायचं की मी आता त्या सगळ्या निगेटिव्हिटी मधून मला मुक्तता भेटत आहे. रिलीज म्हणजे सोडून देणे, तर तुम्हाला हे सोडून द्यायला मोटिवेट करेल, प्रेरणा करेल. ओके, किंवा एखादं ऍडिक्शन असेल, व्यसन असेल, तरी हातावर काढून याच्याकडे बघायचं आणि एक कामना करायची की मला याच्यातून मुक्तता भेटली. तर हा सिम्बॉल देखील खूप छान काम करतो. ओके, हा आहे रिलीजचा सिम्बॉल. सिम्पल आहे. इंग्लिश मधला एच काढायचा आहे कर्सिव्ह मध्ये, तुम्ही ब्ल्यू इंकने करू शकतात. ओके, एवढे सगळे सिम्बॉल्स आहेत. ओके. चला, झालं सगळ्यांचं. मग पण स्क्रीन शेअरिंग बंद करून देईल. ओके, चला, ऑलमोस्ट डन आहेत सगळे. ओके, आलं लक्षात. तर झिबू सिम्बॉल तुम्हाला ह्या प्रकारे हेल्प करतात. ओके, तर कुणाला काही क्वेश्चन असेल, असतील क्वेश्चन, तर मेसेज करा, आपण क्वेश्चन आन्सर. हे बघा, तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट. एक मनी रेकी, जसं तुम्ही रेकी शिकत आहात ना, एक मनी रेकी देखील असतं. ओके, तर बघा, जे मी माझे बऱ्याचशा स्टुडंटला माहिती आहे कसं बनवायचं, मी ते शिकवत असतो. तर हे कार्ड असतं बघा, याच्यावर पण असे सिम्बॉल्स आहेत. प्रॉस्परिटीचा आहे, इथे एक हेल्थचा सिम्बॉल आहे. तसे कार्ड बनवलेलं असतं. तर हे कार्ड देखील मी माझ्याबरोबर ठेवतोय. मेडा स्टार आहे पैशाचं. तर असे काही सिम्बॉल्स आहे, मी पण लॅमिनेट करून माझ्या पर्समध्ये ठेवतो. खूप छान वर्क करतात. तर तुम्हाला सध्या याची गरज नाही, ॲडव्हान्स लेवलला शिकवलं जाईल, पण हे सिम्बॉल्स खूप छान काम करतात. ओके, आपल्या लाईफमध्ये. तर आजच्यासाठी एवढं आहे. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या मी तुम्हाला काय शिकवणार आहे बघा. उद्या तुम्हाला मी मेडिटेशन देणार आहे, सगळ्या नोट्स. तर काय करायचं आहे तुम्हाला, अ, उद्या आपला शेवटचा दिवस असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला नोट्स आणि PDF पाठवणार आहे, सर्टिफिकेट पण पाठवायचं आहे. पण तुम्हाला माझ्या पर्सनल नंबरवर मेसेज करायचा आणि लिहायचं नोट्स किंवा सर्टिफिकेट, कारण तुमचं पूर्ण नाव लिहायचं जे तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहिजे. आलं लक्षात. तर पर्सनल नंबरवर मी नंबर ग्रुपवर टाकेल माझा, किंवा DP मध्ये तुम्हाला माझ्या मेन ग्रुप ॲडमिनला दिसेलच, तरी टाकेल. फक्त तिथे लिहायचं तुमचं पूर्ण नाव आणि नोट्स किंवा सर्टिफिकेट लिहा. तुम्हाला काय काय नोट्स भेटणार आहे बघा उद्या. 7 चक्रा मेडिटेशन भेटणार आहे, जितकं शिकवलं बऱ्याचशा गोष्टी, आणि दैनंदिन प्रॅक्टिसची एक नोट भेटणार आहे. पण त्याचं प्रॅक्टिकल कसं करायचं ते उद्याच्या क्लासमध्ये मी शिकवणार आहे. तर उद्याचा क्लास मिस नाही करायचा, कारण त्यात मी शिकवणार आहे की रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस याच्या पुढे कशी करायची. 24 पॉईंट बॉडी हिलिंग शिकवणार आहे. एनर्जी बॉल कसा बनवायचा, घरातील व्यक्ती, वस्तू, प्रत्येक वस्तू व्यक्तीला एनर्जी क्लीन कसं करायचं, त्यांना हिलिंग कशी द्यायची, इवन संपूर्ण पृथ्वीला देखील हिलिंग कशी द्यायची. तर उद्याचा दिवस खूप खास आहे. जितक्या पण नोट्स येतील त्याचं प्रॅक्टिकल तुमच्याकडून मी करून घेणार आहे. ओके, तर मी ग्रुपवर परत माझा नंबर टाकेल, फक्त तुमचं नाव लिहायचं सर्टिफिकेटसाठी त्याच्यावर. आलं लक्षात. चालेल. तर उद्याचा दिवस बिलकुल मिस करायचा नाही, शेवटचा दिवस आहे. 4 दिवस आले तर 5व्या दिवशी यायचं आहे, कारण तुम्ही जर दैनंदिन प्रॅक्टिसच केली नाही पुढे, तर 4 दिवसाची तुमची मेहनत वाया जाईल. ओके, त्यात तुमचा ओराला कसं प्रोटेक्ट करायचं, चक्राला कसं क्लीन करायचं, 1 2 3 प्रोसेस शिकवली जाईल तुम्हाला. खूप काही आहे, मनी मंत्र देखील देणार आहे, खूप काही. ओके, चालेल. चला, तर आजच्यासाठी काही प्रश्न उत्तर असतील तर विचारू शकतात. ओके, चला. चला, कुणाला काही क्वेश्चन आन्सर आहे? आजच्यासाठी एवढंच आहे, बाकी आपण उद्या डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, पण उद्याचा दिवस खूप खास आहे, अदरवाईज तुमचं 4 दिवसाचं शिकवलेलं चाललं जाईल. ओके, चला, कुणाला काही क्वेश्चन आन्सर असतील तर हँड रेज करा. अदरवाईज हां, आणि मी नंबर देईल तुम्हाला. ग्रुपवर कुठलेही नोट्स PDF ग्रुपवर भेटणार नाही. सगळे तुमचं सर्टिफिकेट वगैरे पर्सनल नंबरवरच भेटेल, कारण तुमचं कॉन्फिडेन्शियल असतं नाव वगैरे. तर मी ग्रुपवर सगळ्यांचे सर्टिफिकेट टाकत नाही, 1 बाय 1 सगळ्यांच्या नंबरवर
संडेपर्यंत येऊन जाईल. ओके, पण नोट्स तुम्हाला उद्याच येणार, म्हणून तुम्ही मला मेसेज करा. उद्या क्लासच्या अगोदर नोट्स येतील, म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल की नक्की वाचून की ते कसं करायचं आहे. ओके, सगळं तुम्हाला येऊन जाणार. ओके, आता ओके, चला आता हेल्थचा कलर सांगा. आता मी एक मिनिट तुम्हाला हेल्थ सिम्बॉलचा कलर एकदा सांगून देतो. तुम्हाला कलर लक्षात नाही राहिला तर तुम्ही काय करायचं, डायरेक्टली ब्ल्यू कलर तुम्ही यूज करू शकतात. ओके, तर हेल्थचा कलर हिरवा आहे, ग्रीन कलर आहे. ओके, हिरवा कलर लिहू शकता तुम्ही. चालेल, तर सगळे नोट्स PDF सर्टिफिकेटसाठी पर्सनल नंबरला तुमचं नाव लिहायचं आहे, अदरवाईज मी सर्टिफिकेट नाही बनवू शकणार. आणि नोट्स किंवा सर्टिफिकेट काहीतरी लिहून ठेवा. सगळे डॉक्युमेंट्स उद्या तुम्हाला भेटून जातील दुपारपर्यंत. मग क्लासमध्ये आपण एक्सप्लेन करूया की ती प्रॅक्टिस कशी करायची. ओके, लाईव्ह प्रॅक्टिकल घेणार आहे. थँक्यू सो मच. कुणाचे काही अजून क्वेश्चन आन्सर आहे? आजचं सेशन कसं वाटलं सांगा, पेंडुलम डाउजिंग. आज मजा आली की नाही? आज मजा आली? वृषाली मॅम बोला, आज काय जास्त मजा बोला. मला माहिती आहे 4 डे ला लोक खूप एन्जॉय करतात. बोला मॅम. अ, सर खूपच छान वाटलं. आणि खरं तर तुम्ही हे जे मोफत जे शिकवत आहेत ना ते फार म्हणजे खूप कौतुकास्पद आहेत. या सगळ्या गोष्टी कोणी फुकट शिकवत नाहीत सर. ते ऍक्च्युली अवेअरनेस बेसवरच असतं. मला कुणीतरी शिकलं तर जसं मला भेटलं तसंच मी द्यायचा प्रयत्न करतो. ओके, आणि तर ते सुद्धा इतक्या डीपली आणि इतकं व्यवस्थित सांगत आहात तुम्ही, त्यामुळे चला तुमचे खूप आभार आहेत. चला, आणि थँक्यू. सर मला जरा एक विचारायचं होतं की ते सिम्बॉल आपण एक काढू शकतो, दोन काढू शकतो, किती काढू कितीही शकतो? काढा, कितीही काढा, एक काढा, दोन काढा, गरजेप्रमाणे. तीन, ऍटलिस्ट 3 तरी ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सो मच सर. चला, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. चला, हा, थांबा एक मिनिट. हा, बोला निलिमा मॅम, बोला. हा, अनम्यूट करा. हा, अनम्यूट करा, एक मिनिट. हा, बघा तिथे अनम्यूटचं बटन आलं असेल, टॅप करा. हा, बोला मॅम. खूप खूप थँक्यू सर. खूपच छान शिकवताय आणि खूप आम्हाला खूप छान वाटतंय. आणि काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सॉल्ट बाथ घेतलं. अच्छा, खूप पॉझिटिव्ह वाटलं, खूप पॉझिटिव्ह अच्छा, छान चला. वाटलं. आणि खूप ह्या 3-4 दिवसात जसा क्लास केलाय तसे पॉझिटिव्ह खूप म्हणजे चेंजेस वाटतात. मन एकदम शांत होतंय, चिडचिड होत नाही. चला, खूपच व्हेरी चांगला रिझल्ट आलाय. चला, याच्या व्हेरी पुढे क्लास असले तर मी तुमचे क्लास अटेंड करणार आहे. चला, थँक्यू. नक्कीच, नक्कीच. मला पण खूपच आवडेल छान. तुम्हाला शिकवायला. आणि तुम्ही हे फ्री शिकवताय यात तुमचं खूपच हे आहे. हं. नाहीतरी कोण असं ऑनलाईन एवढा वेळ देऊन एवढं सगळं करून शिकवत नाही. चला, म्हणजे तुमचे 4 दिवस वाया गेले नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना अजिबात नाही. असं वाटतं की ऍड बघितली, नक्की असेल तरी काय, खूप लोकांना प्रश्न असतो. ओके, खरा हो प्रॉब्लेम तिथेच होतो की लोकांना खूप डाऊट असतो, नक्की फ्री तर ऍड लावतात, नक्की काही घेतील हो का. हो हो खूप हो. फसवणूक होते आणि मी चांगला कोच भेटणं पण खूप अवघड आहे. तर ठीक आहे, तुमचे दिवस वाया गेले नाही, मला चांगलं वाटलं. नाही, खूप तुमचे आभारी आहे. युनिव्हर्सचे थँक्यू आहे, गॉडचे थँक्यू आहे की तुमची ऍड मी पाहिली आणि जॉईन केलं. चला, खूप माझं नॉलेज वाढलं. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू. चला, गॉड ब्लेस. हा, तुम्हाला पण. ओके ओके. ओके, चला. हां, अजून कोणी आहे? ओके, हां मॅम, बोला, अनम्यूट दाबा. स्नेहा मॅम, बोला. हां, बोला मॅम. सर, छान शिकवलं तुम्ही. आणि ह्या तिसऱ्यांदा मी आले ह्या क्लासमध्ये. अरे बापरे. मला बरं वाटलं. हो. आणि प्रॅक्टिस पण भरपूर झाली. ओके, तर प्रॅक्टिससाठी सारखे मी जॉईन करते. छान वाटलं. चला. आणि ह्याच्यात हे सिम्बॉल मध्ये आहे ना, दुकानामध्ये कोणता हा सिम्बॉल ठेवायचा, पहिला आहे का? हा, तुम्ही पहिला वाला हिरव्या ठेवा रंगाचा. किंवा अबंडन्स वाला ठेवा. ओके, तोही चालतो. काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर, छान शिकवलं. चला, थँक्यू सो मच. चला, अजून कोणाला काही क्वेश्चन आन्सर असतील विचारून घ्या. ओके, हां, अनपत सर, बोला.
हा, अनम्यूटचं बटन दाबा. हा, बोला सर. चला, तुमचा आवाज येत नाही, काहीतरी नेटवर्कचा इश्यू असेल मे बी. ओके, चलो, हो गया. तर उद्याचा दिवस बिलकुल मिस करायचा नाही. सगळ्यांना नोट्स PDF येतील. मला फक्त मेसेज करायचा. मी आता ग्रुपवर माझा नंबर टाकतो. सर्टिफिकेटसाठी जे नाव पाहिजे, तुम्ही डॉक्टर असाल तर DR टाकायचं, का टीचर आहे TR, सगळं जसं नाव पाहिजे तसं टाकायचं. ओके, बाकीचं उद्या एक्सप्लेन करेल. चला, थँक्यू सो मच सर्वांचे. उद्या आपण ह्या टायमाला भेटणार आहे. ओके, ज्यांचंही शक्तिपात राहिलं आहे परत उद्या सकाळी 6 वाजता जॉईन करू शकतात. 6 वाजता देईल. आणि ज्या लेडीज लोकांना नाही जमत मुलांच्या डब्या वगैरे याच्यासाठी, तर तुम्ही मला पर्सनल करा. जर टाईमचा काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला कन्सल्ट करेल. ओके, चालेल. शक्तिपात तुम्हाला कळेल. मी तुम्हाला उद्या सांगेल कसं ॲक्टिवेट झाला, 1 2 3 प्रोसेस कशी करायची, हळूहळू तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेल. ओके, चला, थँक्यू सो मच. उद्या आपण ह्याच टायमाला भेटणार आहे. चला, चला, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.